65 वर्षाच्या वरचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाही, सुना पोटाला घालत नाहीत, त्यासाठी श्रावणबाळ नावाची योजना आपण आणली आणि या देशातलं पहिलं आपलं राज्य ठरलं की 65 वर्षाच्या वरच्या आई आणि वडिलांना एकत्रित देणारी योजना श्रावणबाळ नावाची आणली आणि राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं. चौथी योजना होती. मी पहिलं योगाचं कॉलेज उत्तूरला झालं होतं, त्यासाठी योगा करायला पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये टी शर्ट घालून मी त्या दिवशी आलो आणि त्या विद्यार्थ्यांच्या समवेत आणि त्या शिक्षकांच्या समवेत आपण योगा केल्याचे फोटो आपण तुम्ही कदाचित पाहिले असतील. केलाय खरं आहे की जिल्हा परिषदेमध्ये मी सदस्य असताना जिल्हा परिषदेची कोणती मालमत्ता आपण दुसऱ्याला हस्तांतरण न करता जिल्हा परिषदेसाठी उत्पन्न वाढवण्यासाठी बीओडी तत्वावर गाळे करणे, दुकान गाळे करणे आणि जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पण आपल्या उत्तूरगावची परिस्थिती बघता या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची संधी मिळाल्यानंतर थोडा धोरणात बदल करून या बस स्थानकासाठी आपण ही जागा घेतली. मी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सर्व पदाधिकारी अधिकारी जिल्ह्याचे सर्व यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. या कामासाठी वसंतराव धुरे अक्षरशः त्यांनी हे काम वाहून घेतलेलं होतं. एखादी गोष्ट सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर यश कसं मिळतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण वसंतराव धुरेंच्या निमित्ताने या इन्स्टिट्यूटचं देता येईल. सातत्यानं चिकाटी केली आणि गावच्या या बस स्थानकाच्या निमित्ताने आपण प्रयत्न केले तर एक चांगलं सुसज्ज इन्स्टिट्यूट आज उभारत आहे. 4 कोटीचा निधी आपण मंजूर केला आणि यामध्ये सुसज्ज फ्लॅट, नियंत्रण कक्ष, हिरक कक्ष म्हणजे स्तनपानासाठी महिलांना एक कक्ष, आरक्षण कक्ष, प्रतीक्षा गृह, कॅन्टीन, पोलीस चौकी, वृत्तपत्र स्टॉल, पार्सल रूम, मोटरसायकल पार्किंग, पुरुष आणि महिला दिव्यांगाकरता स्वतंत्र स्वच्छतागृहे, इतर या सगळ्या सुविधा या 4 कोटीच्या निधीमधून इथं केल्या जाणार आहेत आणि 2 वर्षाच्या आत हे बस स्थानक चांगल्या प्रकारे उभं राहील आणि या उत्तूर गावच्या वैभवामध्ये भर घालणारी ही इमारत ठरेल अशी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त करतो. कारण थोडे पावसाचे दिवस असल्यामुळं काही काळ थोडं बांधकामाला अडचणी येणार आहेत, परंतु त्यानंतर मात्र कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं दर्जेदार काम करावं आणि एक चांगली बस स्थानक या उत्तर गावामध्ये उभं करून त्यांनी दाखवावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, आज आपण दुसरा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो आहे की बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं जे भाड्याचे संच निवडणुकीपूर्वी द्यायचे राहिलेले होते, ज्याचे थम्बचं कॅम्प आपण करू शकलो नव्हतो, त्यांचं थम्बचं कॅम्प आपण गेल्या महिन्यामध्ये घेतलं आणि 1500 लोकांना आज या संसाराच्या भांडी वाटपाच्या शीटचं वितरण आपण करणार आहोत. मला मनापासूनचा आनंद आहे. या उत्तर विभाग जिल्हा परिषदेमध्ये 11,700 एकूण बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना यश आलेलं आहे. आतापर्यंत सुरक्षा पेट्या 11,659 दिलेल्या आहेत. संसर्गी भांडी आपण 9,300 दिलेली आहेत आणि आजपर्यंत शिष्यवृत्ती जी विद्यार्थ्यांना द्यायची होती ती 16 कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि आज 1500 लाभार्थ्यांना आपण भांड्याच्या शेडचं वाटप करतोय. बंधू भगिनींनो, या बांधकाम कामगारांच्या इतर योजनांची माहिती मी माझ्या मनोगतामध्ये देणारच आहे, परंतु त्याचा उल्लेख आज सरपंचाने आपल्या भाषणात केला की या उत्तर विभागामध्ये आपण गेल्या 3 निवडणुका झाल्या ना,
3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि परवा झालेली 4थ्या निवडणुकीमध्ये म्हणजे सलग 20 वर्ष हे मुदत संपल्यानंतर होती. मला या विभागानं स्वीकारलं, आमदार होण्याची संधी मला दिली आणि या 20 वर्षातील एक 5 वर्षाचा काळ सोडला तर सातत्यानं मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. तसा उत्तर विभाग अविकसित विभाग होता आणि मला संधी आल्यानंतर आपण अनेक विकासाची कामं हातामध्ये घेतली आणि सर्वात मला वाटतंय की आपली सगळी गावं डांबरी रस्त्याने जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि आता आपण बघितला की कुठलेही गाव आपल्या उत्तर विभागातलं चांगलं डांबरीकरणाच्या शिवाय आपल्याला दिसणार नाही. गावागावाच्या पिण्याच्या पाण्याला जलजीवन योजना आपण पूर्ण केल्या. गावात समाज मंदिर असतील, अंतर्गत रस्ते असतील, वाचनालय, इमारती, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आरोग्याची केंद्र, हे सगळ्या करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि गेल्या वेळेला तरी विधानसभेच्या निवडणुकीने निमित्ताने मी पुस्तिका छापली होती आणि जवळजवळ 5 वर्षामध्ये 7,000 कोटीचा निधी मला आणण्यामध्ये यश आलेलं होतं. त्यामध्ये 750 देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला या निमित्ताने लाभलेलं होतं. पण ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली होती आणि ही संधी आल्यानंतर आपण या सगळ्या भागाचा किंवा माझ्या कागल विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने केला आणि आज हे जे सगळा विकास दिसतोय त्याचं हे फलित आहे असं मी मानतो. त्यानंतर आपल्या उत्तर गावामध्ये जलजीवन योजना आपण चांगली 40-50 कोटीची आणली. ती आपल्या जत्रेच्या पूर्वी करावी, महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वी, अशी ग्राममध्ये सरपंच सर्व सदस्यांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे त्यांनी ती पूर्ण केली. अजून त्याचा लोकार्पण कार्यक्रम व्हायचा आहे. उमेश आपटे कधी तारीख ठरवता येईल तिकडे मी बघतोय, अजून त्यांनी तारीख ठरवायची आहे. वाटते त्यांच्या कार्यभावल्यामुळे जर वेळ मिळाला तर लवकरात लवकर तोही कार्यक्रम आपण नेहरू चौकात संपन्न करायचा असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. तोही लवकर व्हावा अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. पण आपल्या गावातले रस्ते सगळे आपल्या जत्रेच्या पूर्वी आपण उतरले होते ते पूर्ण जशी मागणी सरपंचांनी, उमेशराव, वसंतरावनी केली. आपण हे रस्ते प्रमुख जे आपली लक्ष्मी खेळते हे रस्ते आपण डांबरीकरण करून देण्याचा प्रयत्न केला. आपला तलावाचं सुशोभीकरण असेल, आपल्या गावातील इतर छोटी मोठी सगळीच कामं मगाशी त्याचा उल्लेख सगळ्यांनी केला, मी पुन्हा करणार नाही. तर माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण काम हे आंबेवड प्रकल्पाची पूर्ती करण्याचं होतं. पंतप्रधान कैलासवासी बाबासाहेब कोपेकरांनी 99 साली याचं काम सुरू केलं आणि अनेक वेळेला मी या व्यासपीठावरून किंवा नेहरू चौकाच्या व्यासपीठावरून त्याचा सगळा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. तर जमिनीचं संपादन न करता आपण काम सुरू केलं आणि प्रकल्प असताना जमिनी मिळालेल्या नव्हत्या, त्यांना चांगली नुकसान भरपाई मिळालेली नव्हती, म्हणून त्यांनी ते काम अनेक वर्ष ते थांबवलं. काही घटना सुद्धा घडल्या त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असतील. आणि परत परमेश्वराची कृपा, जलसंपदा एक खातं माझ्याकडे आलं आणि त्या 11 महिन्याच्या काळात सुनील तटकरे साहेबांनी जलसंपदा खात्याचा राजीनामा दिला. मी या खात्याचा मंत्री झालो आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे याला आपण पॅकेज देण्याचा निर्णय घेतला. पॅकेजची परिपूर्ती झाली. वाटते हेक्टरी 36 लाख रुपये संजयजी आहेत त्याचं 36 लाख हेक्टरी त्याला आपण पॅकेज दिलं. अनेक प्रकल्प असताना प्रश्न सोडले, मी काय 100% सोडवले असं म्हणणार नाही, परंतु या निमित्ताने सातत्याने माझा प्रयत्न सुरू आहे की शेवटच्या प्रकल्प असताना पुनर्वसन होईल तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. आणि 2-3 वर्षापूर्वी आपण जळवळणी केली. प्रकल्प असताना आपण विश्वासात घेतलं. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे की एवढ्या या मोठ्या कामासाठी मोठ्या मनाने त्याने याला संमती दिली. आणि 3 वर्षापूर्वी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेबांच्या हस्ते आपण पाणीपूजन केलं होतं. म्हणून मी सहज आज माहिती घेतली आणि रोज मला अधिकारी माहिती देतात. आता हे धरण 94% भरलेलं आहे.
मला 1 TMC पेक्षा जास्त असलेलं धरण राज्यातलं पहिलं भरणार आहे ते तुमचं 2 दिवसात. कारण पाण्याचा वापर तुम्ही करत नाही सलग 5व्या वर्षी. आणि मी अनेक वेळा सांगितलं की बाबा पाण्याचा वापर होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या आपल्याला कराव्या लागतील. त्याशिवाय हे आता आपल्याला माहिती नाही, यावर्षी सगळी धरणं भरलेली होती, नदीत पाणी होतं म्हणून आपल्याला ती अडचण आली नाही. परंतु गडिंग्लजचे लोक पाणी त्यांच्या हिरण्यकेशीला कमी झालं की लगेच इकडे येतात आणि पाणी सोडा म्हणून निवेदन देतात. हे कधीतरी तिकडे जाणार आहे. जर आपण लवकरात लवकर वसंतराव गांभीर्याने याचा विचार केला नाही, एक गाव बसून आपण चर्चा केली नाही. मी अनेक वेळा सांगितले की कारखाना आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहे, परंतु जमीनच तारण द्यायची नाही आणि आपण पाणी योजना करायची कुणी कुठेही शक्य होणार नाही. आणि मग जे खाजगी ज्यांची कुवत आहे, जे बँकेची कर्ज काढतायत ते मग पाईपलाईन घालतायत, चौथाई घेतायत आणि 100% हे काय तुमचं क्षेत्र ओलिताखाली येणार नाही. आणि म्हणून माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज छत्रपती शाहू महाराजांची 151वी जयंती आहे. त्यांना मी अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, हा राजा असा होऊन गेला की स्वतःच्या खजिनामधून आपल्या स्वराज्यामध्ये शेतकरी सुखी व्हावा म्हणून राधानगरी धरण त्यांनी त्या काळामध्ये आपल्या तिजोरीतल्या पैशाने बांधलं आणि म्हणून पंचगंगा काठ हा सुखी आणि समृद्धी झाला. आपल्यापेक्षा जास्त काळ त्यांना बागायतदार होण्याचा सन्मान मिळाला. आपण अनेक वर्षांनी झालो, अजून जोपर्यंत आपण पाणी वापरणार नाही तो पण खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न हे साकार होणार नाही. अशा या राजाची आज जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतोय. आणि माझी विनंती आहे वसंतराव धुरे, काशीनाथदादा, दिली, श्री देसाई असतील, आपले सरपंच, सगळ्यांना की आपण गावागावामध्ये हे पाणी कसं वापरता येईल यासाठी आपण विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कारवाई करण्याची आवश्यकता आहे. बंधूंनो, वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर या उत्तूर विभागामध्ये 2 गोष्टी आपल्याला करण्याची आवश्यकता होती. एक, या शासकीय महाविद्यालय कोणतं तरी आणायची ही संधी मला मिळाली. योगा आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय आणि या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी ट्रेनिंग सेंटर आपण उत्तूरला मंजूर करण्यामध्ये आपल्याला यश आलं. आता किती मोठं आहे, जवळजवळ 1000 कोटी रुपये याला आपण खर्च करणार आहोत आणि जवळजवळ 4-5 हजार लोकांना एक वैद्यकीय नगरी म्हणून त्या ठिकाणी ती उभी राहणार आहे. परवाच आपण त्याच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ केला आणि बहिरेवाडला JP नायकांच्या त्या इमारतीमध्ये, स्मारकाच्या इमारतीमध्ये आपण आता ते वर्ग सुरू केलेले आहेत. परवा 21 जून होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सगळ्या मंत्र्यांना सांगितलं होतं की या योगामध्ये सकाळी 8:30 ते 9:30 1 तासभर आपण सगळ्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी हजर राहाल तिथून आम्हाला तुम्ही व्हिडिओ तुमचा पाठवायचा आहे. मी पहिलं योगाचं कॉलेज उत्तूरला झालं होतं, त्यासाठी योगा करायला पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये टी-शर्ट घालून मी त्या दिवशी आलो आणि त्या विद्यार्थ्यांच्या समवेत आणि त्या शिक्षकांच्या समवेत आपण योगा केल्याचे फोटो आपण तुम्ही कदाचित पाहिले असतील. बंधू भगिनींनो, आता कॉन्ट्रॅक्टर फिक्स झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टरला काम करायला पाण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीचं पाणी त्याला काय पुरणार नाही. याचे नवीन आपण पिण्याच्या पाण्यासाठी आणि बांधकामासाठी नवीन पाईपलाईन योजना आपण करतोय. त्यालाही लवकरात लवकर आपण परवानगी देतोय. त्याला मी सांगितलं तोपर्यंत आता टँकरनं पाणी भरून काम सुरू कर आणि मला वाटतं ते काम आता लवकरात लवकर सुरू होईल. त्या पाण्याची योजना सुद्धा सुरू होईल आणि मला वाटते काही 2 वर्षाच्या आत जे बहिरेवाडीला बनणारे कॉलेज आहे ते 2 वर्षानंतर आपल्या उत्तूर गावामध्ये भरेल. आणि ज्या सरपंच आमनगी साहेबांनी ज्या अपेक्षा केलेल्या आहेत की आपल्या या बाजारपेठेमध्ये चांगली उलाढाल वाढेल, अनेकांना मुलांना राहण्यासाठी हॉस्टेल्स होईतोपर्यंत राहण्याच्या व्यवस्थेसाठी भाड्यानं घरं त्यांना द्यावी लागतील, ते सहकार्य आपण करावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो. बंधू भगिनींनो,
या सगळ्या विकास कामाबरोबर आपल्याला माहिती आहे की मी आपल्याकडं 4 वेळेला आणि कागल विधानसभेत यापूर्वी 2 वेळेला असं सलग 6 वेळेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला निवडून येण्याची संधी मिळालेली आहे आणि अनेक वेळा या व्यासपीठावरून मी त्याचा उल्लेख केलेला आहे की मी सविस्तर भाषण करून आपला वेळ घेणार नाही, परंतु जी संधी मिळाली विकास कामाच्या निमित्ताने भव्य दिव्य कामं करणं आणि या विकास कामावरती लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं, हजारो कोटीचा निधी खेचून आणणं, हे तर काम आपण करत आलोच, परंतु आपण व्यक्तिगत कामाकडे फार मोठं लक्ष दिलं. त्याचा उल्लेख अनेक वेळा आपल्या भाषणात मी केला. विशेष सहाय्य खात्याचा मंत्री म्हणून विधवा भगिनीला पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये मी आणला. प्रत्येक त्या भगिनींना ज्याला नवऱ्यानं सोडलेले आहे त्या योजनेमध्ये बदल करून परित्यक्त्या त्या भगिनीला पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षांच्या वरचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाही, सुना पोटाला घालत नाही, त्यासाठी श्रावणबाळ नावाची योजना आपण आणली आणि या देशातलं पहिलं आपलं राज्य ठरलं की 65 वर्षाच्या वरच्या आई आणि वडिलांना एकत्रित देणारी योजना श्रावणबाळ नावाची आणली आणि राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं. चौथी योजना होती दिव्यांग, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, पतीबंद मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत, म्हणून त्यांना सुद्धा नियमामध्ये बदल करून त्यांनाही पेन्शन आपण सुरू केली. मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला 250 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात 600 रुपये मी नंतर केली. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा 14 ते 19 मुख्यमंत्री होते त्यांनी ती 1000 रुपये केली आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, लक्ष्मीची कृपा की आपण 2 जुलै 2023ला आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली. आम्ही महायुती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. हे खातं पण आम्ही मागून घेतलं आणि 2 जुलै 2023ला आमचा शपथविधी झाला आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन काढणारा कायदा काढण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणून अजूनही या संजय गांधी निराधार योजनेमध्ये 3 त्रुटी आहेत. आज एक खातं माझ्याकडे नाही. आमचे पक्षाचे नरहरी झिरवळ साहेब यांच्याकडे खातं आहे, परंतु मी याचा पाठपुरावा करेन. 21,000 उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करणं, 65 वर्षाचं वय 60 वर्षावर आणणं आणि 1,500 रुपये पेन्शन ही 2,000 रुपये करणं, म्हणून या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या येत्या काळात मी केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या कार्यक्रमापासून मानतो. याचा उल्लेख अनेक वेळा मी केला की पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यांनी 10% मोफत उपचार केले पाहिजे असा विधिन्याय खात्यामध्ये कायदा होता. खात्याची जबाबदारी आल्यानंतर फक्त सरकारनं अपेक्षा केलेली होती, एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला त्याला ऑपरेशन करायची पाय आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळेला लागतात. गरीब माणसं आणणार कुठनं? बंधू घरं दारं सोनं नाणं जमिनी विकून सुद्धा एवढ्या पैशाची जुळणी होऊ शकत नव्हती. तुम्ही आम्ही अनेक उदाहरणं बघितली की माणूस मेला तर बिल भरल्याशिवाय डॉक्टरने प्रेस सोडलेलं नाही, म्हणून मी कायदा केला. जर शेकडो कोटीच्या सवलती घेऊन हे दवाखाने जर ऑपरेशन करणार नसतील, उपचार करणार नसतील, तर त्याचा मुख्य डॉक्टर जो उद्योगपती आहे, जो मुख्य डॉक्टर त्याचा डॉक्टर आहे, त्याला 6 महिन्याची सक्त मजुरी, तुरुंगवासाची शिक्षा आणि 50 रुपये दंड करण्याचा कायदा केला आणि गेल्या 18-20 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला आली. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे, परवा जत्रा झाली आहे महालक्ष्मीची, त्यामुळे तुमच्या महालक्ष्मीच्या कृपेनं तुम्हाला कुणालाही रोग होणे अशी मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलानं आणि भावानं उचलली आहे. त्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता आहे. दुसरा एक चांगला निर्णय आपल्या युती सरकारने घेतला. 1.5 लाख रुपयाची जी महात्मा फुले जीवनदायी योजना होती ती आता 5 लाख रुपयाची आमच्या सरकारने केलेली आहे. त्याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत ही 5 लाखाची योजना आहे. त्या दोन्हीची कंबाईन करून आपण गडिंग्लजमधल्या अनेक दवाखान्यामध्ये, कोल्हापूरच्या अनेक दवाखान्यामध्ये, बेळगावच्या अनेक दवाखान्यामध्ये योजना सुरू केलेली आहे. आता हृदयविकाराने इतर छोट्या मोठ्या आजारासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी करून देण्याचं तुम्ही मला किंवा माझ्या सरकारने भेटला तर तिथं सुद्धा आम्ही व्यवस्था करून देतोय. बंधूंनो, वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक बळकट योजना माझ्या करण्याचं भाग्य मला या आयुष्यामध्ये लाभलं.
पण चौथं खातं जे आलं ते माझ्याकडे कामगार खातं, ज्याचा उल्लेख मगाशी मी करत होतो. अनेक कामगार विभागामध्ये मी चांगले निर्णय घेतले, परंतु सगळ्यात जास्त चांगला निर्णय माझ्या आयुष्यातला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ काढण्याचा. म्हणून अनेक वेळाचा मी उल्लेख तिथून केलेला आहे. 10 लाख रुपयाच्या वरच्या खाजगी किंवा सरकारी बांधकामाला आपण 1% सेस लावला, मग सरकारी खाजगी घरे असतील, रस्ते असतील, कालवे असतील, धरणं असतील, रेल्वे असेल, मेट्रो असेल, 1% सेस कंत्राटदारांना भरण्याची सक्ती आपण केली. आणि म्हणून या खात्याला मंत्री होतो त्यावेळेला 6,000 कोटी रुपये जमलेले होते, आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे पैसे नॅशनल बँकेत ठेवायचे असल्यामुळं 66% व्याज मिळते. 15,000 कोटीचं 66% होणारं वर्षाचं व्याज, अधिक कामं प्रचंड सुरू असल्यामुळं जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपये महिन्याला सेस गोळा होतो. म्हणून या पैशामधून आपण या बांधकाम कामगारांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अनेक योजना आणल्या. म्हणून ही ऑनलाईन योजना आहे. नोंदीत झाल्याबरोबर आपण त्यांना 2 पेट्या दिल्या होत्या, ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, सुरक्षा आणि अत्यावश्यक संचयाची पेटी. त्यानंतर आपण एका लग्नासाठी, 2 लग्नासाठी आम्ही देत नाही, एका लग्नासाठी त्या बंधू भगिनीला 21,000 रुपये मंडळ ऑनलाईन देते. पण त्याची पत्नी गरोदर असेल तर नैसर्गिक बाळंतपणासाठी 15,000, सिझेरियनसाठी 20,000 रुपये मंडळ देते. मुलं झाली तर 1ली ते 7वीला 2,500 वर्षाला मुलामुलीला, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला मुलामुलीला, 11वी ते 12ला 15,000 मुलामुलीला, 20,000 रुपये कॉलेजला मुलामुलीला, MBBSला ऍडमिशन घेतली की 1,60,000 वर्षाला मुलामुलीला, आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतली की 60,000 मुलामुलीला वर्षाला इतकी शिष्यवृत्ती देते. मी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सहज माहिती घेतली की कागल विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांना या बांधकाम कामगारांची शिष्यवृत्ती किती जमा झाली, तर 79 कोटी रुपये जमा झाली होती. हे आकडा ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आणि आपल्या या विभागामध्ये जवळजवळ 16 कोटी रुपये ही शिष्यवृत्ती मुलांच्या खात्यावर ही परस्पर जमा झालेली आहे. अपघाती मृत्यू झाला, कामावरून पडला किंवा कशाने तर 5,000 रुपये त्याच्या वारसाला. नैसर्गिकरित्या कशाही रीतीनं हार्टफेल असेल, कॅन्सर असेल, कशानेही मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला. दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन मंडळ देते. घर बांधायला 2 लाख रुपये ग्रामीण भागात, शहरी भागात 2.5 लाख रुपये. त्यानंतर एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये, पदवीनंतर सगळं शिक्षण मोफत. अशा अनेक योजना यामध्ये आहेत. दुसरी योजना मी आणली होती, त्याचा उल्लेख अनेक वेळा मी केला, की दुपारचं जेवण त्याला ताजं मिळत नाही, सकस मिळत नाही, म्हणून ते बांधकाम कामगार मंडळाने एक कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करायचा. सेंट्रल किचन त्याचं असलं पाहिजे आणि त्यानं जेवण ते करून गरम त्या साईटवर वाढावं अशी अपेक्षा होती. आणि ते जेवण शाकाहारी होतं. आपले कामगार खाटकूट खाणारे, जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं, तो जेवण वाढायचा आणि सरकारचे बदनाम व्हायला लागले. म्हणून आम्ही सुरू केलं की समोर ठेवलेली 10,000 रुपयाचं 30 नग असलेली प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट, लग्नाला रुखवत देतात तसं, त्यामध्ये ताटा आहेत 4, वाट्या आहेत 8, पाण्याचे ग्लास आहेत 4, पातेले झाकणाचं 12 इंची 1, पातेले झाकणाचं 13 इंची 1, पातेले झाकणाचं 14 इंची 1, मोठा चमचा भात वाटणारा 1, मोठा चमचा वरण वाटण्यासाठी 1, पाण्याचा जग 1.5 लिटरचा 1, मसाला डबा 7 भागाचा 1, डबा झाकणाचं 14 इंची 1, डबा झाकणाचं 16 इंची 1, डबा झाकणाचं 18 इंची 1, परात 1, प्रेशर कुकर 1, कढई स्टीलची 1 आणि स्टीलची टाकी झाकण्यासाठी 1, असं 30 भांड्याचा सेट असं आपण देतोय. पण अनेक योजनामध्ये आहे यामध्ये. पण यामध्ये सगळ्यात वर्षाच्या वर्षाला नूतनीकरण हे अतिशय आवश्यक आहे. नूतनीकरण करण्याची आवश्यकता काय, की तो लाभार्थी आज बांधकाम कामगार आहे का नाही हे सरकारला बघायचं आहे. तो आज हयात आहे की नाही सरकारला बघायचं आहे. आणि ह्यासाठी मुद्दाम हे 1 वर्षाची नूतनीकरणाची अट ठेवलेली आहे. जसं अनेक शेतकऱ्याच्या आम्ही घरात गेलो की त्या कॅलेंडर लिहून ठेवलं असतंय, माझी म्हैस विण्याची तारीख ही, तसं आपली नूतनीची तारीख ही असं लिहून ठेवायचं. आणि नूतनीकरणाचा आधी वेळ की 8-10 दिवस आधीच आमचं फाउंडेशनचं कार्यालय, आजराने कार्यालय आपण आता तालुक्याला काढलेलं आहे.
उत्तूरला दुसरं करावं असं मी अर्ज केलाय. तेही लवकरात लवकर मी उत्तूरला एक कार्यालय आणेन. हे नूतनीकरण करून घेतल्यानंतरच ह्या योजना मिळतात. नूतनीकरण झालं नाही. आता हे थंब, हे नूतनीकरणाचा थंब आहे परवा झालेला. जो पूर्वी झाला तर मागेच भांडी मिळाली असते. म्हणून तुम्ही हे लिहूनच ठेवायचं, माझी नूतनीकरणाची तारीख ही आहे. आणि त्याप्रमाणे 8-10 दिवसच आमच्या फाउंडेशन मध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांना भेटून हे काम करण्याची गरज आहे. आता नवीन एक योजना आपण आणलेली आहे. 10 वर्ष सलग तुम्ही रिन्यू केलं, 10 वर्ष सलग, तर 60 वर्षानंतर महिन्याला 1000 रुपये, 60 वर्षाच्या माणसाला आपण 1000 रुपये त्याच्या मृत्यूपर्यंत देणार आहोत. त्याशिवाय आपण 2 लाख रुपयेपर्यंत आम्ही कुठे दवाखाने कुठे येते आता आपण 2 लाख पर्यंत, महात्मा फुले तर 5 लाखाचे आहेत. तर एक कार्ड घेऊन गेलं की कोल्हापूरमध्ये कृष्णा हॉस्पिटल, सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर, मोर्या हॉस्पिटल कोल्हापूर, सचिन मल्टीस्पेशल हॉस्पिटल कोल्हापूर, जानकी मल्टीस्पेशल हॉस्पिटल कोल्हापूर, रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर, विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, आकाशदीप हॉस्पिटल कोल्हापूर, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, GM हॉस्पिटल कोल्हापूर, कागलचं सिटी स्प्राईट, गडिंग्लजचं स्वराज मल्टीस्पेशालिस्ट, गडिंग्लजचं देसाई हॉस्पिटल. त्यानंतर बाकीचे पुढच्या तालुक्यात ती काही तुम्हाला वाटलं नाही. कोल्हापूर, कागल आणि गडिंग्लज या हॉस्पिटल तुम्हाला वाचले. इथं जर तुम्ही गेला तर 2 लाखाच्या तात्काळ त्यांनी योजना ही तुम्हाला द्यायची आहे उपचाराची. म्हणजे 5 लाख रुपयाचं महात्मा फुले देऊन जाईल, 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारत मोदी साहेबांची, आणि हे 2 लाख. हे जर कोण करणार नसतील आणि तुम्ही माझ्यावर तक्रार केली की ह्या डॉक्टरला अद्दल घडवण्याची पुढची कारवाई मी करेन. म्हणून तुम्ही जावा, तिथे उपचार करून घ्या. म्हणून आता हे नूतनीकरण केल्याशिवाय योजना मिळणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेऊनच जावा. पंतप्रधानानंतर वैद्यकीय शिक्षकाची जबाबदारी माझ्याकडे आली. आता ज्याचा उल्लेख आपल्या उत्तूरचा केला होता तो मी काय पुन्हा करत नाही. तो कागलला 100 बेडचं एक अद्यावत हॉस्पिटल आपण मंजूर करून आणलं. सांगावच्या नाक्याला आपण BAMS म्हणजे आयुर्वेदिक महाशासकीय महाविद्यालय. त्यानंतर पिंपळगाव खुर्द म्हणून कागलपासून पश्चिमेला गाव आहे, तिथं होमिओपॅथी शासकीय महाविद्यालय म्हणजे BHMS. आणि हे एवढंच आपल्याला जेवढं होणार आहे तेवढंच तिथं सगळीकडे ते काम होणार आहे. आणि सगळ्यात मोठं काम जे आपण केलं ते CPR आपलं कोल्हापूरचं 1885 सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. आपण अनेक वेळा गेला असाल. तिथे इतकी दुरावस्था झाली होती. त्यात दुधंगा, वेदंगा, कावेरी अनेक बिल्डिंग आहेत. म्हणून ती हेरिटेज बिल्डिंग होती. त्याला 100 कोटी रुपये दिले. आणि म्हणते मला वाटते तुम्ही दिवाळीनंतर जर गेला तर अक्षरशः बोटं तोंडात घालाल इतक्या खाजगी दवाखाना लाजवील असं काम तिथं सुरू आहे. अनेक तिथले छोटे मोठे कार्यक्रम आम्ही सातत्याने करत असतो. ऑपरेशन थिएटर इतकी चांगली केलेली आहेत. आता 5 तारखेला सुद्धा आम्ही काही उद्घाटन करणार आहोत. त्याशिवाय 30 हेक्टर जमीन आपण शेटा पार्क हॉकी स्टेडियम जवळ घेतली. कदाचित कोल्हापूरला जायला तुम्हाला वेळ मिळाला तिथे जाऊन या. एखादा मंत्री तळमळीनं, प्रामाणिकपणानं आणि तडफेनं काम करायला लागला की किती मोठं काम होऊ शकतं हे तुम्हाला त्या शेटा पार्कमध्ये दिसून येईल. मुलींचं हॉस्टेल मी पूर्ण केलं. 200 विद्यार्थ्यांची बॅच तिथे MBBSची आहे. जवळजवळ MD MS 200-300 विद्यार्थ्यांची बॅच तिथं आहे. लेडीज हॉस्टेल पूर्ण केलं, जेंट्स हॉस्टेल पूर्ण केलं. तिथं एक्झामिनेशन हॉल, स्टडी रूम, मोर्चरी, ऑडिटोरियम बद्दल हे सगळं पूर्ण केलं. आणि निवडणुकीच्या पूर्वी 1100 बेड, 600 जनरल बेड, 250 सुपर स्पेशालिटी आणि 250 हे कॅन्सर असं 1100 बेडचं भूमिपूजन आमचे नेते अजितदादा पवारांच्या हस्ते आपण केलं होतं. त्याचं काम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. त्याचा पहिला स्लॅब झाल्याचं काम 5 तारखेला त्या कार्यक्रमाबरोबर आम्ही घेणार आहोत. बंधूंनो, 1000 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की 2 वर्षांनी ते हॉस्पिटल पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला कसल्याही मोठ्या ऑपरेशनसाठी मुंबईला आणि पुण्याला जायची आवश्यकता नाही. इतकी बळकट व्यवस्था मी त्या ठिकाणी करून दाखवीन असा विश्वास मी यांनी व्यक्त केला. म्हणून हे सगळं जे सांगितलं मी, जी संधी तुम्ही मला
20 वर्ष त्यांनी कागल विधानसभेच्या मतदारसंघातील लोकांनी 30 वर्ष दिली. त्यामध्ये विकासाचं काम कसं करायचं असतं, चांगली चांगली कामं कशी आणायची असतात. बंधूंनो, अनेक सौंदर्याचं मला वाटतं तलाव सुशोभीकरणाचं काम आपण इथं केलं. पिण्याच्या पाण्याचं योजना आपण केली. आज बस तालुक्याचं करतोय. अनेक जी छोटी मोठी कामं आहेत आपण करण्याचा प्रयत्न करतोय. वसंतराव धोरणे, कारण आपल्याला माहिती आहे की आता लोकसभेमध्ये 2019च्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता महिलांचं आरक्षण आणलेलं आहे. म्हणजे आता इथं तुम्ही बसलाय ते सगळ्या आमदार आणि खासदार तुमच्या आता जागा आरक्षण आहे. जसं आता ग्रामपंचायतीला सरपंच आरक्षण आहे, तसं आता लोकसभेला आणि आमदारकीला सुद्धा तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. तर तुमची 50% शक्ती आहे. तुमची शक्ती ही वाया जाऊ द्यायची तर तुम्हाला काम दिलं पाहिजे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला वाढवलं पाहिजे, तरच देशाची प्रगती होईल. या यांना आपण 30% जागा या आरक्षण केलेल्या आहेत. म्हणून आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये डिलिमिटेशन कमिटी झालेली आहे. आता मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. आणि वसंतरावनी सांगितले की आम्हाला काय सोडू नका, तुमचा भाग कागदमध्ये कसा राहील, गडिंग्लजचा कसा राहील याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करेन. कारण सगळ्यात जास्त मताधिक्य आपण उत्तूर विभागाने दिलेला आहे, गडिंग्लज विभागाने दिलेला आहे. एक वेळा तर या उत्तूर विभागामुळे मी आमदार झालेला आहे, त्याची जाणीव मला पूर्णपणे आहे. आणि म्हणून वसंतराव, तुम्हाला पोटं करून आम्ही काय जाणार नाही. निवडायची वेळ आली तर इकडचा मतदारसंघ मी निवडेल एवढा विश्वास मी देतो. आणि बंधू आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्याचा उल्लेख मगाशी वाटते काशीनाथांनी केला, नाही श्रीशने केला, की काल त्या जी खोटी फिर्याद माझ्यावर केली होती, सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे शेअर्स आपण घेतले, लोकांना फसवलं, अशा प्रकारची एक केस घालण्यात आली होती माझ्यावर. मी तर डायरेक्टर बी नाही आणि मला हायकोर्टाने काल निर्देश केला. आज पत्रकारांनी मला विचारलं काय प्रतिक्रिया आहे. मी म्हटलं परमेश्वर हा फार शक्तिमान आहे, गोरगरीब माणसाची ताकद फार मोठी आहे. आणि मला वाटतंय छत्रपती शाहू महाराजांच्या ज्याच्या विचारात मी आहे, त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारकऱ्यांची वारी चालू असताना पांडुरंगानं हा दिलासा दिलेला आहे. मी मनपूर्वक परमेश्वराचे आभार मानतो. अशा प्रकारची प्रतिक्रिया बंधूंनी मी दिलेली आहे. बंधूंना अनेक बोलायचं होतं, पण आता अधिक न बोलता तुम्हाला परगावला जायचं आहे, शेत घेऊन जायचे आहेत. आता हे खेड्यापर्यंत तुम्ही कसं नेणार बसत तर मला काळजी लागली. आता मी विचारलं की आता भेंडाचे शेत कसं वाटणार आहे तुम्ही, तर त्या गाड्या आणून त्यांनी उभ्या केल्यात नाही. तुम्हाला इथंच बसून 50-50 टोकन दिले जाणार आहे आणि ते भांड्याचे शेत अतिशय व्यवस्थित वाटप करा. गेल्या वेळेला थोडा गैरमेळ झालेला होता, थोडीशी धक्काबुक्की झाली होती. तुम्ही जर शांतपणाने झाला तर ते व्यवस्थितपणाने वाटप होईल. तर ती ठेवायला जागा नाही यांच्याकडे. आता राहिलेले लोक जे आलेले नाहीत त्याचं काय करणार आहे सुद्धा तुम्ही. ठीक आहे, चांगलं व्यवस्थित वाटप करा. महिलांना आधी द्या, त्यांना घरी जाऊ द्या. आणि जाणार नसेल तर त्यांना घरी पोचवा. कसं पोचवणार बघा, कुठून पोचवा, मला सांगायला काय जाते. पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला मिळाली. वसंतरावनं मी म्हटलं की बाबा हा कार्यक्रम आपण करूया, तर जलजीवनचा आणि हा कार्यक्रम एकत्रित करायचा होता. परंतु ही 4 कोटीला सुद्धा मुदत आहे. जर आपण वेळच जर केलं नाही तर तो लॅप्स निधी होईल. म्हणून मी अनेक दिवसापासून त्याच्या मागे लागलो होतो. आज हा कार्यक्रम सुंदर केला. सुंदर बसस्थानक उभं राहील आणि आपल्या सर्वांचं जीवनमान सुखी होईल, अशा प्रकारची भूमिका मी या निमित्ताने मांडतो. आणि पुन्हा एकदा आपल्याकडे शक्तीपीठ हा रस्ता काय जात नाही, त्यामुळे त्यावर काय बोलायची गरज नाही. शक्तीपीठ रस्ता काय तुमच्याकडनं जाणार नाही. आमच्या मतदारसंघात आमच्या उत्तर आजाद नाही जागा आहे. आता जिल्हा परिषद मतदारसंघ 2 झालेले आहेत. वास्तविक शासनाची काहीतरी चूक झालेली असं मला वाटतंय. कारण मी अभ्यास केला, कारण संपूर्ण मी तो GR आणला. त्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद मतदारसंघात 2 होत आहेत. ही चुकीची गोष्ट आहे. ते 3च्या 3 राहिलं पाहिजे असं परवा जिल्हा नियोजन मंडळाचा आम्ही ठराव केला. जे
जयकुमार गोरे म्हणून आहेत ग्रामविकास खाते मंत्री, त्यांनाही मी पत्र दिलं. तोडे म्हणून सचिव काल नव्हते, ते आल्यानंतर त्यांनाही भेटणार आहे. आणि या आजरा तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद मतदारसंघ करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि आपले सर्वांच्या मनातून आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराज.